जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, UFC मध्ये विजय मिळवणारी भारताची पहिली फायटर कोण बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पूजा तोमर या UFC मध्ये विजय मिळवणाऱ्या भारताच्या पहिल्या फायटर बनलेल्या आहेत. पूजा तोमर या उत्तर प्रदेशच्या रहिवासी असून त्यांनी 52 किलो वजनी गटात हा विजय मिळवलेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024 मध्ये एकूण 146 देशात भारत 129व्या स्थानी आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी भारत या रँकिंगमध्ये 127व्या स्थानी होता. यावर्षी 2 स्थानाने घसरून भारत 129व्या स्थानावर आलेला आहे. यात भारताला एकूण किती गुण देण्यात आले? तर 0.641 गुणासह भारत 129व्या स्थानी आहे. बरं, भारताच्या क्रमवारीत ही घसरण का झाली आहे? तर हा रिपोर्ट बनवताना 4 निर्देशांक विचारात घेतले जातात. त्यापैकी शैक्षणिक आणि राजकीय सशक्तीकरण या निर्देशांकात भारताची घसरण झाल्यामुळे जेंडर गॅप रिपोर्टमध्ये सुद्धा आपल्याला भारताची घसरण पाहण्यास मिळते. एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024 मध्ये प्रथम स्थान कोणत्या देशाने पटकावले? तर या रिपोर्टमध्ये सलग 15व्या वर्षी आईसलँड या देशानं प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आणि 90% जास्त लैंगिक अंतर कमी करणारा आईसलँड हा जगातील एकमेव देश ठरला आहे. दुसऱ्या स्थानावर कोणता देश आहे? तर फिनलँड यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, नॉर्वे तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या, तर स्वीडन यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. भारताच्या शेजारी देशाविषयी सांगायचं झालं तर यामध्ये बांगलादेश हा 99व्या क्रमांकावर आहे, भूतान 124, चीन 106, श्रीलंका 122, नेपाळ 117, तर पाकिस्तान हा 145व्या स्थानी आहे. या रिपोर्टमध्ये सर्वात शेवटी म्हणजे 146व्या स्थानी कोणता देश आहे? तर सुदान या रिपोर्टमध्ये 146व्या स्थानी आहे. या रिपोर्ट विषयी सांगायचं झालं तर हा रिपोर्ट जागतिक आर्थिक मंचाद्वारे दरवर्षी प्रकाशित केला जातो व पहिल्यांदा हा रिपोर्ट 2006 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. ही या रिपोर्टची कितवी आवृत्ती आहे? तर याची ही 18वी आवृत्ती आहे. आणि या रिपोर्टमध्ये 0 ते 1 दरम्यान स्कोर देण्यात येतात व हा रिपोर्ट तयार करण्यासाठी 4 निर्देशांकाचा वापर केला जातो. ते निर्देशांक कोणते? तर आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक प्राप्ती, आरोग्य आणि जगणे व राजकीय सक्षमीकरण या 4 निर्देशांकाद्वारे या रिपोर्टची निर्मिती करण्यात येते. मित्रांनो, या निर्देशांकापैकी आर्थिक सहभाग आणि संधी व आरोग्य आणि जगणे या निर्देशांकामध्ये भारत मागच्याही वर्षी 142व्या स्थानी होता. फक्त हा जो शैक्षणिक प्राप्ती निर्देशांक आहे यामध्ये 26व्या स्थानावरून भारत 112व्या स्थानी आला आहे. तर राजकीय सक्षमीकरणात मागच्या वर्षी भारत 59व्या क्रमांकावर होता, तर यावर्षी यात 65व्या स्थानावर आला आहे. बरं, या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1971 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती व याचं मुख्यालय स्वित्झर्लंड येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 2. नुकत्याच प्रकाशित माहितीनुसार 1980 ते 2020 दरम्यान पृथ्वीचे तापमान वाढविणाऱ्या N2O म्हणजेच नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन हे 40% वाढले. तर कोणता देश हा सर्वाधिक नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन करणारा देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चीन हा देश सर्वाधिक N2Oचं उत्सर्जन करणारा देश ठरला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत, तर तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. हे जे पहिले 3 देश आहेत हे लक्षात ठेवा. N2Oच्या उत्सर्जनात चीन प्रथम स्थानी, दुसऱ्या क्रमांकावर भारत, तर तिसरा क्रमांक अमेरिका या देशानं पटकावला आहे. यात चौथ्या क्रमांकावर ब्राझील आहे, 5व्यावर रशिया, 6व्यावर पाकिस्तान, 7व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, 8व्यावर इंडोनेशिया, 9व्यावर तुर्की, तर 10वा क्रमांक कॅनडा या देशानं पटकावला आहे. ही जी माहिती आहे ही हवामान शास्त्रज्ञांचे नेटवर्क असलेल्या ग्लोबल कार्बन प्रोजेक्टच्या अभ्यासात समोर आली आहे. या अभ्यासात असे दिसून आले की गेल्या दशकात एकूण N2O उत्सर्जनापैकी 74% उत्सर्जन हे नायट्रोजन खतांच्या आणि पशु खतांच्या वापरामुळे झाले आहे. मित्रांनो, हा जो N2O वायू आहे हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा सुद्धा 300 पट जास्त ग्लोबल वॉर्मिंग क्षमता असलेला वायू आहे. या वायूला लाफिंग गॅस या नावानं सुद्धा ओळखलं जातं. हा एक रंगहीन ज्वलनशील वायू असून याचा उपयोग भूल आणि वेदना कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. प्रश्न क्रमांक 3. अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर आता अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. पेमा खांडू हे याआधी 2016 मध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर 2019 व आता 2024 मध्ये ते पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. बरं, पेमा खांडू हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेत?
तर मुक्तो विधानसभा मतदारसंघातून ते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिली? तर मुख्यमंत्र्याला पद व गोपनीयतेची शपथ हे राज्यपाल देतात व लेफ्टनंट जनरल के.टी. परनाईक यांनी पेमा खांडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. बरं, अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोणाला बनवण्यात आला आहे? तर चोना मे यांना अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत एकूण 60 सीट असून त्यापैकी बीजेपीने 46, एनपीपीने 5, आयएनडीने 3, एनसीपीने 3 तर पीपीएने 2 सीट्स जिंकल्या आहेत. अरुणाचल प्रदेशविषयी सांगायचं झालं तर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे व या राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी 24वे राज्य म्हणून करण्यात आली होती. या राज्यात 2च नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर नामदफा नॅशनल पार्क आणि मोलिंग नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहेत. मित्रांनो, आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा की अरुणाचल प्रदेश या राज्याला किती देशांच्या सीमा संलग्न आहेत? प्रश्न क्रमांक 4, ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झाममध्ये यावर हमखास प्रश्न विचारण्यात येईल. ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या प्रभावती परिदा बनल्या आहेत. कोण बनल्या आहेत? तर प्रभावती परिदा या ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत व त्या निमापारा या मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. ओडिशा राज्यात 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्यापैकी एक प्रभावती परिदा तर दुसरे कनकवर्धन सिंगदेव असतील. बरं, ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर मोहन चरण माझी यांनी ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मोहन चरण माझी हे केओंझार मतदारसंघातून निवडून आले आहेत. ओडिशाच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत? तर 147 जागा आहेत. त्यापैकी बीजेपीने 78, बीजेडीने 51, आयएनसीने 14 तर आयएनडीने 3 जागांवर विजय मिळवला आहे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या ग्रहावरील विवरांना लाल विवर, मुर्सन विवर आणि हिल्सा विवर असे नाव देण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मंगळ या ग्रहावरील 3 विवरांना लाल विवर, मुर्सन विवर आणि हिल्सा विवर असे नाव देण्यात आलं आहे. हे जे लाल विवर नाव आहे हे PRLचे माजी संचालक प्रोफेसर देवेंद्र लाल यांच्या नावावरून देण्यात आलं आहे. प्रोफेसर देवेंद्र लाल हे 1972 ते 1983 दरम्यान PRLचे संचालक होते. मुर्सन विवर हे उत्तर प्रदेशातील एका गावाचं नाव आहे तर हिल्सा विवर हे नाव बिहारमधील एका शहराच्या नावावरून देण्यात आलं आहे. बरं मित्रांनो, मंगळ या ग्रहाला एकूण किती चंद्र आहेत? तर मंगळ या ग्रहाला 2 चंद्र आहेत आणि त्यांची नाव काय आहेत? तर फेबोस आणि डेमोस अशी त्या 2 चंद्रांची नावे आहेत. एक्झाममध्ये यावर रिपीट प्रश्न विचारण्यात येतो तर लक्षात ठेवा, मंगळ या ग्रहाची 2 चंद्रे असून त्यांची नाव फेबोस आणि डेमोस अशी आहेत. प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच कोणत्या देशाने हवेतून मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एअर लोरा लॉन्च केले? तर आता हे जे एअर लोरा क्षेपणास्त्र आहे हे इस्रायल या देशानं लॉन्च केलं आहे. व मित्रांनो, आता कॉम्पॅक्ट एअर लॉन्च क्षेपणास्त्रे तैनात करणारा चीन आणि रशियानंतर इस्रायल हा 3रा देश ठरला आहे. या एअर लोराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे मिसाईल डागल्यानंतर सुद्धा आपली दिशा बदलू शकते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला ज्युरीद्वारे सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर आता ज्युरीद्वारे सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सिद्धार्थ जाधव यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, सध्या ही न्यूज खूप चर्चेमध्ये आहे, त्यासाठी लक्षात ठेवा, दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये ज्युरीद्वारे सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार सिद्धार्थ जाधव यांना देण्यात आलेला आहे. सिद्धार्थ जाधव यांना हा पुरस्कार त्यांना त्यांच्या बालभारती या चित्रपटातील अभिनयासाठी देण्यात आला. प्रश्न क्रमांक 8, ब्रिक्स स्पर्धेसाठी भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ब्रिक्स स्पर्धेसाठी भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रवीण ठिपसे यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, ब्रिक्स क्रीडा स्पर्धेत यंदा प्रथमच बुद्धिबळ खेळाचा समावेश करण्यात आला आहे. यावेळेस या ब्रिक्स स्पर्धा आहे त्याचं आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर रशियामधील कझान येथे या ब्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रवीण ठिपसे यांच्याविषयी लक्षात ठेवा, प्रवीण ठिपसे हे पहिले महाराष्ट्रीयन ग्रँडमास्टर आहेत. प्रश्न क्रमांक 9, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवीन पायाभूत सुविधा संचालक कोण बनले आहेत? तर आता दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवीन पायाभूत सुविधा संचालक हे मनोज सिंगल बनले आहेत. मनोज सिंगल हे 2006 पासून DMRC मध्ये कार्यरत आहेत. ते याआधी DMRC मध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ॲथलीट्स कमिशनचे अध्यक्ष हे नरसिंग यादव बनले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक नलिन प्रभात, नवे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी,
अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्रोफेसर नईमा खातून, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे नवे अध्यक्ष प्राध्यापक विनयकुमार पाठक, भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया, प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, तर भारतीय लोकपालचे अध्यक्ष हे अजय खानविलकर बनले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक रक्तदाता दिन आहे हा दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो. बरं, या दिनाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 2004 मध्ये WHO द्वारे या दिवसाची स्थापना करण्यात आली आहे. व हा दिवस 14 जून रोजीच का साजरा केला जातो? तर कार्ल लँडस्टायनर यांचा 14 जून हा जन्मदिवस आहे व त्यांचा जन्मदिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. कार्ल लँडस्टायनर यांनीच रक्तगट ABOचा शोध लावला असून रक्तातील RH फॅक्टर या घटकाचा सुद्धा कार्ल लँडस्टायनर यांनी शोध लावलेला आहे. बरं, यावेळेसच्या जागतिक रक्तदाता दिनाची थीम काय आहे? तर 20 इयर्स ऑफ सेलिब्रेटिंग गिव्हिंग, थँक यू ब्लड डोनर्स अशी यावेळेसच्या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.